श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 1 कारभारी गुंडोपंत ईश्वरराव पाटील आदमापूरकर या पालखीमध्ये आज पौर्णिमा आपण निघालेलो आहे भक्तांनो आरतीला। बोला जय बाळूमामा, बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा। श्री संत बाळूमामा बग्गा नंबर 1 कारभारी गुंडोपंत ईश्वरराव पाटील ही पालखी परी ते वरवडे रस्त्यावरती आहे भक्तांनो, आणि शेतमालकाचं नाव आहे ओंकार भास्कर पाटील, वरवडे तालुका माडा। आज वटपौर्णिमा आहे आणि या वटपौर्णिमेनिमित्त आज आपण आरतीसाठी पालखी क्रमांक 1 पालखीमध्ये आलेलो आहे। थोड्याच वेळात आता आरती होते। बोला जय बाळूमामा।
भाविक भक्ताला सूचना आहे, आज संध्याकाळच्या मुक्कामाचं देखील नियोजन याच ठिकाणी केलेलं आहे। आज संध्याकाळी आरतीच्या अगोदर पावसाचं वातावरण बघून 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण गरड महाराज यांचं सुश्राव्य असं कीर्तन देखील ठेवण्यात आलेलं आहे। रात्री पावसाच्या कारणास्तव जे कीर्तन कॅन्सल झालं तेच कीर्तन आज संध्याकाळी देखील ठेवलेलं आहे। तरी कीर्तनाचा आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहा। त्याच पद्धतीने येत्या 17 तारखेला 17/7/2024 रोजी भव्य अशी आषाढी महोत्सव संपन्न होत आहे। टेंभुर्णी शहरामध्ये माऊली फ्रूट कंपनी दत्ताशेठ माळे यांच्या स्टोरेज वरती भव्य आषाढी एकादशीचं नियोजन केलेलं आहे। 16/7/2024 रोजी इंदोरीकर महाराज देशमुख 16/7/2024 रोजी इंदोरीकर महाराज देशमुख यांचा 2 ते 4 या वेळेमध्ये भव्य असं कीर्तन होणार आहे। तर त्या कीर्तनाचा आषाढी एकादशीचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी त्या ठिकाणी देखील उपस्थित राहा। सोलापूर पुणे हायवेवर माऊली फ्रूट कंपनी भव्य असा स्टोरेज आहे आणि त्या स्टोरेज वरती त्या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन आयोजन केलेलं आहे। जरी पाऊस असेल पावसामध्ये देखील कीर्तनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। भव्य स्टोरेज मध्ये त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे। तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी त्या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्या ही सर्व भाविक भक्तांना विनंती झाली। जय बाळूमामा।
बाळूमामाच्या नावाने चांगले बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांगले जय बाळूमामा. Thank you.